आपण पाहताय तो SK महागिरी. सामना सुरू होतोय. सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवा. यस, ओपनिंग बॅटर्स लगेच मैदानामध्ये पाठवायचं आहे. आमचे पंडित देसाई सर या ठिकाणी सज्ज असतील. कारण काउंटिंग केली जाईल, 10-1 काउंटिंग केली जाईल. त्यानंतर लेट्स पे होईल आणि त्यानंतरच मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. दोन्ही फलंदाज प्रदीप आणि एमरोज ही सलामीची जोडी मैदानात प्रवेश करते झाली आहे. सामना सुरू होतोय. मोठी लढत, बिग मॅच, बिग फाईट. SK महागिरी वर्सेस जॉली बॉयज मुंब्रा. गेली 35 ते 40 वर्ष मुंब्राच्या या सरजमीमधून निघालेला हा संघ जॉली बॉयज एकाच नावावर एकत्रपणे खेळताना अनेक स्पर्धा गाजवताना आपण पाहिलं आहे. आज पहिली लढत देतोय एक महागिरी विभागातील जाबाज तरुणांचा खेळाडूंचा संघ म्हणजेच SK महागिरी. संदेश कवितके यांनी यासाठी बरीच मेहनत घेतली आणि हा संघ तयार केला. सलामीची जोडी स्ट्राईक एंडला प्रदीप, नॉन स्ट्राईक एंडला एमरोज. दोन्ही चांगले फॉर्म मध्ये आहेत. काउंटडाऊन इज बिगन नाव. रणजी स्मृती चषक डे 2 नामाची, शौर्याची, प्रतिष्ठेची, सन्मानाची स्पर्धा दिवस दुसरा सुरू होतोय. काउंटडाऊन इज बिगिन. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and last is 1. Here we go. रणजी स्मृती चषक डे 2. यस, लेट्स प्ले इशारा होतोय आणि मॅचला या ठिकाणी सुरुवात. क्रिकेट के रंग रणजी स्पोर्ट्स के संघ. रणजी स्मृती चषक 2022 हा दुसरा दिवस. पहिली मॅच आपण बघतोय आजच्या दिवसातली जॉली बॉयज मुंब्रा वर्सेस SK महागिरी. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय जावेद. जावेद एक अतिशय चांगला खेळाडू आहे आणि स्वतः कॅप्टन आहे. पहिली ओव्हर त्यांनी घेतलेली आहे. प्रदीप स्ट्राईक एंडवर. VIP डायसेंट कडून पहिला बॉल. पहिल्या बॉलवर पुल केलाय डीप मिडविकेटच्या दिशेने. फिल्डर कुठलाही नाही त्या ठिकाणी आणि बॉल जातो बाउंडच्या बाहेर. पहिल्या बॉलवर चौकार येतोय तो प्रदीप याच्या बॅट मधून. 4 रन. हा जबरदस्त फटका बॅटर प्रदीप याच्या बॅट मध्ये येतो. 4 ने आपला टीमचं खातं खोलतोय प्रदीप. सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे SK महागिरी टीमची. पुन्हा एकदा जावेद लॉंग रन अपनी बॉलिंग करतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. जावेदचा जर आपण विचार केला तर दोन्ही बाजूने बॉलला मूव्ह करण्याची क्षमता आहे जावेद त्याच्यामध्ये. आणि निश्चितच जावेद हा एक अतिशय चांगला खेळाडू आहे. पूर्ण भारतभर भ्रमण करून आलेला आहे आणि भरपूर असे मॅचेस खेळलेला आहे. भरपूर अनुभव आहे आणि स्वतः कॅप्टन आहे या सीझन मध्ये. आपण बघतोय जॉली बॉयज मुंब्रा टीमचा. पुन्हा एकदा जावेद फोर्स केलं यावेळेला मिड ऑनच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. फक्त एकच रन मिळेल आणि 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर. 5 रन, 5 फॉर द नो लॉस. सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे SK महागिरी टीमची. आणि निश्चितच हे ग्राउंड असं आहे की ह्या ग्राउंडवर कुठलंच लक्ष सेफ नाही आहे. काल आपण बघितलं 4 ओव्हरमध्ये 69 रनचं लक्ष सुद्धा फक्त 1 रननी मॅच जिंकली होती बालकुम टीमने. बॅकफुटला गेला, फक्त स्टेअर केला, बॉलला दिशा दाखवली गली रिजन मध्ये. 1 रन या ठिकाणी पूर्ण करतोय इमरोज आणि 1 रन या ठिकाणी थोडासा ओ थ्रो. आणखीन रन येतील, बघूया किती रन मिळतील आणखीन ओ थ्रोच्या रूपेने. 3 रन पूर्ण केलेले आहेत. खराब क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते ते जॉली बॉयज मुंब्रा टीम कडून. 3 रन येतात. 3 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 8 रन्स. 8 फॉर द नो लॉस. सुरुवात चांगली आहे. निश्चितच एक मोठं टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल SK महागिरी टीमचं. कारण जॉली बॉयज मुंब्रा टीम मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे.
आणि मागच्या वर्षाची चॅम्पियन टीम आहे जी फिल्डिंग करते जॉली बॉयज मुंब्रा टीम. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जर आपण बघितलं तर जॉली बॉयज मुंब्रा टीमचा डगआउट सुद्धा दिसतोय. चॅम्पियन 2020. ओ चांगला स्क्वेअर कटचा फटका गॅप मध्ये डीप पिच पॉइंटच्या दिशेने बॉल जाईल. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. प्रदीप आणि प्रदीप त्याचा जर आपण विचार केला तर एक टेक्निकल बॅटमर आहे असं आपण म्हणू शकतोय. चांगली बॅटिंग करताना दिसतो. पहिल्या बॉलवर चौकार मारला होता. ह्या बॉलवर आपण सुद्धा बघतोय चौकार मारतोय. एकंदरीत 9 वर बॅटिंग करतोय प्रदीप. गॅपमध्ये खेळला होता. तुम्ही जेवढ्या गॅपमध्ये खेळाल या प्लेन ग्राउंडमध्ये तेवढाच तुम्हाला फायदा होईल. हव्यावी सफर करण्यापेक्षा या मोठ्या ग्राउंडमध्ये तुम्ही गॅपमध्ये खेळला तर फायदा मिळेल. आणि एक चांगला फटका बघितलं. पॉइंट आणि कव्हरचा जो फिल्डर होता त्याच्यामधून हा शॉट खेळला होता. दोन्ही फिल्डरला बीट करून बॉल सरळ गेला होता डीप पॉइंट बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चौकाराने स्कोर जाऊन पोहोचतोय 12 रन. स्लोअर 1 बॉल फक्त टर्न केलं बॉलला शॉर्ट आर्मने आणि यावेळेस रनआउटची संधी. रनआउटच्या रूपेने विकेट जाते आणि हा पहिला गडी बाद होतोय SK महागिरी टीमचा. प्रदीप इज द आउट. पहिली मॅच आपण बघतोय. आमचे डीजे सँडी सुद्धा आपले रंग बहरताना दिसतात या ग्राउंडमध्ये. चांगलं संगीत निश्चितच पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत डीजे सँडी यांच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि काही आवश्यकता नव्हती यावेळेस जर आपण मॅचकडे लक्ष दिलं तर. स्क्वेअर लेगचा फिल्डर त्यांनी अतिशय चांगली फिल्डिंग केली होती आणि रनआउटच्या रूपाने हा पहिला विकेट जातोय महागिरी टीमचा. बॅकफुटला गेला फक्त स्टेअर केला बॉलला. बॅक ऑफ द पॉइंटला फिल्डर तैनात. मात्र थोडंसं गॅपमध्ये बॉल जरूर होता म्हणून एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि एक सिंगलने टीमचा टोटल जाऊन पोहोचतो 13 वर. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर SK महागिरी टीमचा स्कोर आहे 13 वर 1 विकेट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सुरुवात अतिशय चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही. जरूर एक गडी बाद झाला मात्र स्कोर बरोबर स्कोर अतिशय चांगला आपल्याला दिसतोय SK महागिरी टीमचा. मारा करेल इजाज शाह. पहिली ओव्हर जावेद यांनी टाकली होती. जावेद याने 13 रन खर्च केले. विकेट मिळाली नाही मात्र रनआउटच्या रूपाने 1 विकेट प्रदीप याची केली होती आणि निश्चितच एक चुकीचा कॉल होता आणि चुकीच्या कॉलने रनआउटच्या रूपाने प्रदीप हा आउट होतोय. चेतन आणि इम्रोज हे 2 बॅटर आता आपण बघतोय बॅटिंगसाठी सज्ज आहेत SK महागिरी टीमकडून विकेटवर. इजाज पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राइक एंडला बॅटर आहे तो इम्रोज. फिल्डिंग जर आपण पाहिली फक्त 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतात. डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफला फिल्डर. बाकी सगळेच्या सगळे फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला दिसतात. पहिला बॉल इजाज. हो यावेळेस बघितलं कव्हर ड्राईव्ह होती मात्र कव्हरच्या हातामध्ये सरळ बॉल जातोय.
मात्र थोडीशी मिसफिल्डिंग आणि एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 14 रन्स, 14 फॉर द 1 लॉस. निश्चितच एक चांगला टोटल देण्याचा प्रयत्न आहे, कारण समोरच्या टीममध्ये चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि एक प्रयत्न यावेळेस असा आहे की 60 पेक्षा जास्त रन्स बनवण्याचा प्रयत्न आहे. जो पहिली गेम प्लॅनिंग जी आहे एस के महागिरी टीमची 60 पेक्षा पुढे जायचं आहे. ऑन द राईट स्ट्राईक केला जातो, लॉंग ऑफला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग शारिक. फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. एक रनने स्कोर पोचतोय 15 वर. आज सुद्धा समालोचन कक्षामध्ये असतील शहजाद शेख, द व्हॉइस ऑफ बुमरा, अँड ठाण्याचा बुलंद आवाज बंटी देसाई सर. स्कोरिंगसाठी जयवंत पाटील आणि आमची टेनिस क्रिकेटची टीम सुद्धा सज्ज आहे. 4 अँगलमध्ये ही स्पर्धा पूर्ण जगभर प्रसिद्ध केली जाते. इजाज फुल टॉस बॉल व्यवस्थित टाइम करू शकला नव्हता यावेळेस. पुन्हा एकदा वाईड ऑफ लॉंग ऑफला शारिक पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच रन मिळते आणि 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 16 रन्स, 16 फॉर द 1 लॉस. डगआउट आपण बघू शकता. जॉली बॉईज मुंब्रा टीमचा 2020ला ही चॅम्पियन टीम राहिली होती. भरपूर वेळेला दस्तक दिलं होतं जॉली बॉईज मुंब्रा टीमने, मात्र चॅम्पियन झाली नव्हती. मात्र 2020 मध्ये जॉली बॉईज मुंब्राचं हे स्वप्न पूर्ण झालं होतं रणजीतमध्ये चॅम्पियन बनण्याचं. इजाज आउटसाइड एज लागते, मात्र शॉर्ट थर्डमॅनला फील्ड स्वतः कॅप्टन उभा होता जावेद कुरेशी. फक्त सिंगल या ठिकाणी पुन्हा एकदा येते. स्कोर जाऊन पोहोचतो 17 वर. या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं मागील 4 बॉलमध्ये 4 फक्त सिंगलच आलेले आहेत. पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे एस के महागिरी टीमकडून. प्रदीप आउट झाल्यानंतर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. 2 बॉल शिल्लक असतील इजाज कुरेशी, इजाज शाह याच्या बॉलिंग मधले. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर इजाज. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला मिस फिल्डिंग. निश्चितच या ठिकाणी रन्स येतील. फिल्डर धावतो बॉल मागे अडवण्याचा प्रयत्न, अडवला जातो अरफाज याच्या मार्फत. मात्र 3 रनसाठी प्रयत्न आणि यशस्वीरित्या या ठिकाणी 3 रन पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 3 रनने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 20 रन. अद्याप 1 बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधला. थोडीशी मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर जिशान याच्याकडून थोडीशी घाई केली होती जिशान याने. बंटी थोडासा नाराज दिसतो. विकेट कीपर आणि सर्वात अनुभवी खेळाडू आहे जॉली बॉईज मुंब्रा टीमचा. ओपन क्रिकेटमध्ये भरपूर त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. आता आपण बघतो आपल्या गावासाठी चांगली कामगिरी करताना दिसतो या रणजी स्मृती चषक 2022 मध्ये. इजाज शाह अंतिम बॉल घेऊन जाईल कॉलेज एंड कडून. राईट आर्म ऑफ द विकेट. हो यावेळेस मात्र कॅच सुटे, आवाज आला होता. निश्चितच एज लागली होती, थोडस दूर होता बॉल बंटी पासून आणि निश्चितच 1 रन या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतो 21 वर. 2 ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टॉस झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना एस के महागिरी टीमचा स्कोर आहे 21 वर 1 विकेट, 21 फॉर द 1 विकेट. दर्शकांच्या माहितीसाठी आज जागतिक महिला दिन आहे. महिलांचा मान सन्मान आपला भारत देश नेहमीच करत असतो, पण आज नॅशनल वुमेन्स डे आणि त्या प्रत्यर्थ रणजी स्मृती चषक 2022च्या वतीनं सर्व आमच्या माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज या जागतिक महिला दिनानिमित्त भारत देशाला आपल्या ज्या राष्ट्रीय खेळाडू आहेत त्या सर्व नॅशनल प्लेयर आज एका प्रदर्शनीय सामन्याच्या निमित्ताने या मैदानावर खेळताना आपण पाहाल. ठाणे संघ आणि मीरा भाईंदर असे 2 संघ, परंतु हे दोन्ही संघांमध्ये राष्ट्रीय खेळाडू आज महिला राष्ट्रीय खेळाडू आपण या मैदानावर खेळताना पाहाल. तर नक्कीच याचा आपण आनंद घ्या आणि पुन्हा एकदा रणजी स्मृती चषक 2022च्या वतीने तमाम माता भगिनींना महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. यस, नक्कीच आज वुमन्स डे आहे आणि वुमन्स डे स्पेशल
या ठिकाणी या रणजी स्मृती चषक मध्ये साजरा केला जाणार आहे. पुढील दोन्ही टीम I11 वर्तकनगर टीमचा कॅप्टन आणि रॉयल स्टनर मीरा रोड टीमचा कॅप्टन आपण टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी आमच्या VIP डायसशी संपर्क साधायचा आहे. बॉलिंग मार्कवर येतोय वामिक. यावेळेस ड्राईव्ह केला आहे मात्र फिल्डर त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जिशान अतिशय चांगला कॅच घेतोय आणि हा दुसरा विकेट जातोय SK महागिरी टीमचा. टीम दोन टीम मध्ये आपल्याला मॅच एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळणार आहे. पहिल्या बॉलवर विकेट मिळवतो वॉमिक. अतिशय चांगली बॉलिंग, फिल्डिंग सुद्धा चांगली होते. बघितला फक्त टच केलेला स्मार्ट टच म्हणावं लागेल. एक रन मिळेल पॉइंटच्या दिशेने. फिल्डर मात्र होता, चांगली फिल्डिंग करतो. 1 रनसाठी रोखू शकत नाही बॅटरला. 1 ने टीमचा टोटल जाऊन पोहोचतोय स्कोर बरोबर 22 रन. निश्चितच थोडंसं कंट्रोल आणण्याचा प्रयत्न आहे इजाज शाह यांनी. चांगली बॉलिंग केली आहे. आता आपण बघतो वॉमिक सुद्धा चांगली बॉलिंग करताना दिसतोय. योगेश अप्परकटच्या अंदाजामध्ये पॉइंटच्या डोक्यावरून खेळला जातोय. डीप पॉइंटला बॉल अडवू शकेल का? यस, फिल्डर त्या ठिकाणी येतोय. अरफात चांगली फिल्डिंग करतो मात्र 2 रन या ठिकाणी पूर्ण करतोय बॅटर इम्ब्रोज जाऊन पोहोचतो वैयक्तिक 11 वर. आतापर्यंत एकही बाउंड्री इम्ब्रोजच्या बॅटमधून आलेली नाहीये. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 24 रन, 24 फॉर द 2 लॉस. आणि योगेश याचा जर आपण विचार केला, नवीन बॅटर आलेला आहे क्रमांक 4 वर बॅटिंग करण्यासाठी. हे निश्चितच महाराष्ट्र पोलीसमध्ये पोलीस आहेत. ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न यावेळेस बीट होतोय. थोडासा शफल झाला होता. बॉल सरळ जातोय एस्टनच्या वरून. विकेट किपर बंटी याच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिला डॉट बॉल या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर विकेट जरूर आली होती. त्यानंतर आपण बघतोय 3 रन दिले होते मागील 2 बॉलमध्ये. वॉमिक पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगली कंट्रोल बॉलिंग करताना दिसतो वॉमिक. ओ चांगला ड्राईव्ह या वेळेला. कव्हर ड्राईव्ह केला जातो. कव्हरला फिल्डर आहे डीप मध्ये. 2 रनचा कॉल आणि थ्रो थोडासा खराब या ठिकाणी येतोय. बॅकअप मात्र अतिशय चांगलं केलं जात आहे नियाज याच्याकडून. 2 रन पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 ने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 26 रन्स. पहिलीच मॅच आपण बघतोय आजच्या दिवसातली. आजचा दुसरा दिवस आहे. क्रिकेट के रंग रणजी स्पोर्ट्स के संग रणजी स्मृती चषक 2022 हे देखणं आयोजन आपण बघतोय. याचं पूर्णपणे श्रेय जाते ते रणजित फाउंडेशन, रणजी स्पोर्ट्स आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा श्रीकांतजी देवीदास भोईर यांना. शेवटचा बॉल घेऊन जाईल वॉमिक. राऊंड विकेट. इम्प्रोव्हायझेशन स्टॉक केल्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने अप्रतिम शॉट. पॅडल स्वीप केला होता आणि बॉल सरळ जातो डीप पॉइंट लेग बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार.
टॉस बॉक्सेंकडे प्रयाण करावं. जर आपण हा नियम पाळला नाही तर माफ करा, आपल्याला सांगावंसं वाटतं की आपल्याला धावांचा दंड आकारण्यात येईल. नियम आणि अटी कागदावर लिहिल्या नाहीत, ते मैदानावर त्याचं तंतोतंत पालन करणारी स्पर्धा, म्हणून तर याला ठाण्याचा वर्ल्ड कप म्हणतात. यस, नक्कीच नक्कीच. पुढील दोन्ही टीमचा कॅप्टन आपण लक्षात घ्यायचं आहे. आई 11 वर्तकनगर टीमचा कॅप्टन आणि रॉयल स्टनर मीरा रोड टीमचा कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. ह्या 5 ओव्हर संपल्यानंतर जो मधला ब्रेक आहे त्या ब्रेकमध्ये आपण टॉस करणार असतोय. ही परंपरा आहे या स्पर्धेची. लगेच रिपोर्टिंग करायचं आहे दोन्ही टीमचा कॅप्टन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे एस के महागिरी टीमचा 30 रन, 10च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय. स्लॉग ओव्हर मध्ये निश्चितच 2 स्लॉग ओव्हर बाकी आहेत. स्लॉग मध्ये जर 20 ते 25 रन आल्या तर निश्चितच एक चांगलं टोटल आहे आणि एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आत्तापर्यंत बघितलं योगेश 1 वर खेळतोय, इमरोज 17 वर खेळतोय. इमरोजने 9 बॉलचा सामना केलेला आहे, 1 चौकार मारलेला आहे, षटकार मात्र नाही आहे. 188च्या स्ट्राईक रन रेटनी बॅटिंग करतोय इमरोज. बॉलिंग मार्कवर येतोय इजाज शाह, कंटिन्यू बॉलिंग करताना दिसतोय. हा ट्रम्प कार्ड बॉलर आहे. म्हटलं होतं जावेद याने की ज्या प्रकारची मॅचची सिच्युएशन असेल त्यानुसार आम्ही बॉलिंग करणार आहोत. पहिला बॉल, हो चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, निश्चितच बीट करून जातोय बॅटर योगेश याला. हा डॉट बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. आई 11 वर्तकनगर टीम कॅप्टन अँड रॉयल स्टनर मीरा रोड टीम कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा आणि आपले टी शर्ट कलेक्ट करा. टॉससाठी रेडी राहायचं आहे 5 ओव्हर संपल्यानंतर. इजाज शाह पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. निश्चितच 5 बॉलर जे रेग्युलर बॉलर आहेत जॉली बॉयज बुमरा टीममध्ये, म्हणजे निश्चितच ऑप्शन आहेत त्यांच्याकडे कुठल्या बॉलरचा आपण वापर केला पाहिजे. आणि नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय 2 ओव्हर टाकण्यासाठी इजाज शाह याची पसंती दर्शवलेली आहे जावेद याने. ड्राईव्ह केलं यावेळेला, एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल जातो, डीप मध्ये फिल्डर आहे अरफाज, चांगली फिल्डिंग करतोय. फक्त 1च रन मिळेल. टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं या शॉटमध्ये योगेश याच्या. योगेश पोहोचतो वैयक्तिक 2 वर. 3 बॉलचा सामना केलेला आहे योगेश याने. टीमचं टोटल पोहोचवतोय स्कोरबोर्डवर 31 रन, 31 फॉर द 2 लॉस. इजाजचं जर आपण बॉलिंग विश्लेषण बघितलं तर आत्तापर्यंत 8 बॉलमध्ये 9 रन खर्च करतो. इकॉनॉमिकल अतिशय चांगली बॉलिंग केलेली आहे इजाजने. विकेट जरी घेतलेली नाही आहे मात्र इकॉनॉमिकल चांगली बॉलिंग करतो इजाज. फिल्डिंग जर आपण बघितलं 30 सर्कलमध्ये 4 फिल्डर जे दिसतात. एक गलीमध्ये फिल्डर आहे, एक शॉर्ट फाईन लेग, एक स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि एक फिल्डर शॉर्ट थर्ड मॅनला आपल्याला दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनी इजाज. पुल करायचं होतं, बॅटवर हवा तसा बॉल येत नाही आहे. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने बॉल येतोय, फक्त एक सिंगल मिळते आणि ते सुद्धा लेग बाईटच्या रूपेने. पंचांचा इशारा होतो लेग बाईटचा. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय 32 वर. मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये, फक्त 3 चौकार आलेले आहेत. हवाई सफर आपल्याला पाहायला मिळत नाही. याचं कारण असं आहे की बॉलिंग अतिशय नीटनेटकी होताना आपल्याला दिसते. चांगल्या लाईनने चांगल्या लेंथने बॉलिंग होताना दिसते आणि फिल्डिंग सुद्धा तेवढीच चांगली आहे ती जॉली बॉयज मुंब्रा टीमची. थोडंसं फिल्डिंग मध्ये बदलाव केला जाईल की मला वाटते पुन्हा बॉलिंगला सुरुवात होते. अतिशय चांगली बॉलिंग इजाज याची. पुन्हा इजाज, खोलवर टप्प्याचा बॉल, यॉक केला होता बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हटलं जातंय आणि निश्चितच क्रिकेटचा कॅन्सर सुद्धा म्हटलं जातोय. बॅकक्लिपला खाली गुण खेळलं होतं या वेळेला. फार कमी बॅटर या कॅन्सरनी वाचत असतात, मात्र या ठिकाणी वाचताना दिसतोय योगेश. अप्रतिम बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय इजाज. जर आपण विचार केला 1.4 ओव्हरमध्ये 9 रन्स आणि जर इकॉनॉमी रन रेट जर बघितला 5.40च्या इकॉनॉमिकल रन रेटनी बॉलिंग करताना दिसतोय आणि टेनिस क्रिकेट मधला हा सर्वात जबरदस्त इकॉनॉमी रन रेट म्हणावं लागेल. चांगला फटका यावेळेला, फिल्डर त्या ठिकाणी. व्हॉट अ कॅच, अरफाज
वाईड ऑफ लॉंग ऑफच्या दिशेने आणि हा तिसरा गडी बाद होईल एस के महागिरी टीमचा. योगेश इज द आउट. I11 वर्तकनगर वर्सेस रॉयल स्टनर मीरा रोड. दोन्ही टीमचा कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल आपल्यासाठी. आपण रेडी राहायचंय टॉस बॉक्स मध्ये. जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय, नियंत्रित बॉलिंग करताना दिसतोय. कंट्रोल अतिशय चांगला आहे आपल्या बॉलिंगवर आणि मनाप्रमाणे ज्या ठिकाणी टप्पा टाकायचा आहे बरोबर बॉलवर कंट्रोल आहे ते इजाज शायाचं. शेवटचा बॉल घेऊन जाईल आणि शेवटच्या बॉलला सामना करेल तो इम्रोज. लास्ट बॉल टू गो. ओ चांगला फटका इनफिल्डच्या वरून गॅप मध्ये फ्लॅट सिक्सर. वॉट अ स्ट्रोक बाय इम्रोज आणि पहिला मोठा फटका या इनिंग मध्ये येताना दिसतोय आणि आजच्या दिवसातला पहिला षटकार इम्रोज याच्या बॅट मध्ये येतोय. रॉयल स्टनर मीरा भाईंदर, इट्स अ लास्ट कॉल फॉर यू. आपल्याला शेवटचा निर्वाणीचा पुकारा. उबेद खान, कॅप्टन ऑफ रॉयल स्टनर मीरा भाईंदर, आपल्याला शेवटचा पुकारा. आपण ताबडतोब टॉस बॉक्सेंकडे प्रयाण करावं. शेवटचे स्लॉग ओव्हर करण्यासाठी येतोय बॉलिंग मार्कवर जिशान आणि जिशान शेवटची ओव्हर करण्यासाठी येतोय आणि शेवटची ओव्हर करणं म्हणजेच खूप जिम्मेदारीची कामं असते कारण शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटर मोठे फटके मारत असतात. इम्रोज याच्या बॅटमधून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला मागच्या ओव्हरमध्ये. ओ यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर रनआउटची संधी आहे. काय होईल बघूया. निश्चितच कॉम्प्रोमाइज केलं जाईल. रन मिळेल की काय नाही. या ठिकाणी रनआउट रूपाने विकेट जाईल ती सोहम याची. आणखीन एक विकेट जाते ती एस के महागिरी टीमची. इम्रोज बघूया फायदा मिळवतोय का नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर ह्या वेळेस निश्चितच आणखीन किरण मेल दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होईल काय. पुन्हा एकदा आपण बघू शकतोय स्ट्राईक रोटेट वाईटचा सुद्धा इशारा. 1+1 रन आणि डायमंड डकवर या ठिकाणी आउट होतोय तुषार. टॉस है, अगर आपकी उपस्थिति नहीं हुई तो आप बन सकते हैं पेनल्टी के हकदार. ऑन साइडला मारायचा प्रयत्न यावेळेस बीट होतोय बॅटर इम्रोज. एक चांगला बॉल टाकतोय बॉलर
जिशान शेख. निश्चितच शेवटची स्लॉग ओव्हरमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे तो जो इम्रोज याचा. एक कॉन्फिडन्स लेवल आला होता इम्रोजाला, कारण मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर जो षटकार मारला होता इम्रोजाने, आणि एक महत्वाचा बॅटर म्हटला जाईल, एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हटला जाईल इम्रोजाला. स्लोअर वन अप्परकटच्या अंदाजामध्ये एक चांगला फटका, डिपिश पॉइंटच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर फरार होतोय. 4 रनसाठी चौकार. फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. निश्चितच एक चांगल्या टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे आणि जाताना दिसतोय सुद्धा एस के महागीर टीम. खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर ड्राईव्ह गॅप मध्ये आहे. फिल्डिंग अतिशय चांगली. निश्चितच पुन्हा एकदा मुदस्सीर खान याची चांगला स्टॉप केला मुदस्सीर याने, आणि शारिक याने निश्चितच चांगला थ्रो केला. 2 रन या ठिकाणी पूर्ण करतोय इम्रोज, आणि 2 रननी टीमचं टोटल जाऊन पोहोचते 46 वर. अद्याप ही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलमध्ये 3 ते 4 रन जरी आले तरी सुद्धा एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल. 29 वर बॅटिंग करतो 14 बॉलमध्ये इम्रोज. पुल करायचं होतं, एलिव्हेशन नाही आहे, प्रॉपर टाइम जुळलं नव्हतं. 1 रन पूर्ण, 2चा कॉल. प्रेशर बनवलं या ठिकाणी फिल्डरवर इम्रोज यांनी, कारण पहिली रन अतिशय जोरात काढली होती आणि दुसऱ्यासाठी प्रयत्न केला, यशस्वी सुद्धा झालेला आहे इम्रोज. 2 ने स्कोर जातोय 48 वर. अंतिम 1 बॉल शिल्लक असेल. निश्चितच जो प्रयत्न होता 50च्या आसपास जाण्याचा, तो प्रयत्न यावेळेस निश्चितच सफल होताना दिसतो आपल्याला एस के महागिरी टीमचा. प्रेशर थोडंसं वाढवलं होतं फिल्डिंग करणाऱ्या टीमवर, जॉली बॉईज मुंब्रा टीमवर, आणि इम्रोज हा एक निश्चितच थोडासा खतरनाक ठरताना दिसतोय जॉली बॉईज मुंब्रा टीमसाठी. अंतिम बॉल, स्लोअर वन, पुन्हा एकदा चांगला फटका पॉइंटच्या दिशेने. हा बॉल सुद्धा जाईल बाउंडच्या बाहेर. 1 बाउन्स, 4 रनसाठी चौकार, आणि 4 रनने टीमचं टोटल ठेवलेलं आहे एस के महागिरी टीमने जॉली बॉईज मुंब्रा टीम समोर. समोर जी लाल कलरची 4 व्हीलर आहे, थोडीशी साईडला करायची आहे. सरगमचा फवा आईलाईन आई तुझा डोंगर दनानी लाय डोंगर दनानी. पांच ओवरों का ये मुकाबला है. किरण कॉल देना चाहेंगे. रंजीत चषक का कॉल दिया है और आया है इस वक्त रंजीत फाउंडेशन, यानी टॉस जीता है यहाँ पर रॉयल स्टनर टीम कैप्टन ने. यश, टॉस जीता है, पहले क्या करना पसंद करेंगे आप? फील्डिंग करने का निर्णय लिया है, और ऑपोजिट टीम काफ़ी चर्चित टीम है, शानदार टीमों में से एक टीम मानी जाती है. इनके अगेंस्ट फील्डिंग करते हुए कितने रनों पर रोकने की कोशिश होगी आपकी? कम से कम रनों में रोकने की कोशिश करेंगे. कम से कम रनों में रोकने की कोशिश करेंगे. कौन से ऐसे गेंदबाज हैं जिन पर आपको भरोसा है कि वो कम से कम रनों पर यहाँ पर रनों को रोकने की कोशिश कर सकते हैं? श्रीकांत शेट्टी है, राकेश है, मैं हूँ और सागर करके है. हम लोग 4 बॉलर है. कैसा लग रहा है ठाणे के वर्ल्ड कप में परफॉर्मेंस करने का मौका मिला है? इस ग्राउंड को देखते हुए, इस आयोजन को देखते हुए, रंजीत फाउंडेशन की मेहनत को देखते हुए कैसा फील कर रहे हो? ये टूर्नामेंट हमेशा ही अच्छा रहता है, इधर खेलने को अच्छा लगता है, इसलिए हर साल हम लोग खेलते रहते हैं इधर. देखिए यहाँ पर हर एक टीम के डगआउट बने हुए हैं, आप देख सकते हैं हर एक टीम का डगआउट आपको नज़र आ रहा है. मैं ज़रूर जानना चाहूँगा कितनी मेहनत होगी इस डगआउट को अपने नाम पर कन्वर्ट करने के लिए? पूरी से पूरी मेहनत करेंगे हम लोग ये साल करने के लिए. लास्ट क्वेश्चन, टफ फाइट मैच देखने मिलेगा? ज़रूर ज़रूर. थैंक यू. ये थे रॉयल स्टनर टीम के कैप्टन. अब चलते हैं आई एक्विरा स्पोर्ट्स टीम वर्तक नगर की टीम कैप्टन के पास. किरण, अगर आप टॉस जीते तो पहले क्या करते? बैटिंग ही करते, क्योंकि एनी हाउ स्कोर अगर होता है तो सेकंड इनिंग में स्कोर करना थोड़ा डिफिकल्ट होता है. बिल्कुल, बैटिंग करने का आपने डिसीजन लिया और आपका भी एक डगआउट
2017 में आपकी टीम चैंपियन बनी थी, शानदार परफॉर्मेंस 2016 में आपकी टीम चैंपियन बनी थी। लगभग 2 साल आपने इस टूर्नामेंट को कंटिन्यू यहाँ पर जीता था। इस 2022 में क्या प्लानिंग के साथ उतरे, क्या स्ट्रेटेजी के साथ उतरे हैं? जब हम आए तभी यहाँ पे देखा तो अभी पिछले वाले बैनर्स निकाल दिए हैं, तो वी थॉट कि नया लगना चाहिए। नए के लिए आपकी पूरी टीम रेडी है? हाँ बिल्कुल, टफ फाइट मैच देखने मिलेगा? ज़रूर ज़रूर। कैसा लग रहा है ठाणा के वर्ल्ड कप में परफॉर्मेंस करने का फिर से एक बार मौका मिला है 2022 में, तो कैसा फील कर रहे हो? काफ़ी अच्छा लग रहा है। वर्ल्ड कप बोलने पर ही पता चलता है कि मतलब ऑर्गेनाइजेशन और जो ऑर्गेनाइज किया है स्ट्रक्चर कैसा है करके। थैंक यू सो मच किरण, हमारे से बात करने के लिए। दोनों ही कैप्टन्स का मैं शुक्रिया अदा करूंगा। आपके लोगों के आगे आपको यहाँ पर सिग्नेचर करना है। यस तो आप देख सकते हैं कुछ नए अंदाज में इस टूर्नामेंट को प्रेजेंट किया जाता है, ठाणे के वर्ल्ड कप को। और यस I-11 वन साइड वर्थक नगर, सिग्नेचर आप देख सकते हैं। थैंक यू, क्या बात है। तो दोस्तों टॉस का समाचार कुछ इस प्रकार से रहा। रॉयल स्टर्नर्स ने टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया। अपनी सहयोगी टीम वन साइड वर्थक नगर को आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए। चलते हैं कमेंट्री बॉक्स में, जहां पर मेरे साथी कमेंटेटर बंटी देसाई जी और हेमंत पाटिल जुड़े हुए हैं। सुनते हैं आने वाली 5 ओवरों की कहानी बंटी देसाई और हेमंत पाटिल की जुबानी। ओवर टू कमेंट्री बॉक्स, थैंक यू। सन्मानाला ठाणेकर रसिकांचा आणि सर्व या ऑर्गनायझिंग कमिटी म्हणजेच रणजी स्मृती चषक 2022चा मानाचा मुजरा। पहिला चेंडू खेळतोय तो शारिक, त्याच्या सौम्यत नाव सेकंडला कल्पेश गोस्वामी। दरम्यान चेतन हा बाहेरची काढ लागून चेंडू गलीच्या दिशेने, परंतु वेगाने एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज। चेतन मागिरी कोळ्यातला हा खेळाडू, केसीसीचा हा खेळाडू अष्टपैलू म्हणून नावारूपाला येतोय टेनिसच्या वर्तुळामध्ये। कल्पेश पहिल्यांदा सामोर जातोय। दरम्यान हा चेंडू आखूड टप्प्याचा जागेवरून खेळतोय, परंतु खाली क्षेत्रात चेंडू जातोय लॉग ऑनच्या दिशेला। चेंडू अडवला नक्की जाईल, परंतु ऑन द राईज जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न। पॉवर प्लेचा जो पहिलं षटक सुरू आहे त्याचा लाभ चांगला घेतोय कल्पेश। यस पॉवर प्लेचा तुम्ही जेवढा चांगला लाभ घ्याल तेवढाच तुम्हाला तो सुरुवातीला फायदा, कारण की पहिल्या 2 षटकात जर तुम्ही धावा चांगला केल्या तर नंतर करावी लागत नाही आपल्याला धाव। हे तेवढंच महत्वाचं क्रिकेटमध्ये। दरम्यान चेतन शॉर्ट रनअपने समोर जातोय कल्पेश। या रिव्हर्सचा पटका फार चांगला करंट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, नजर हटते आणि झेल सुटतोय। ऑन द रन चांगला प्रयत्न होता। सोमा जो डीप बॅकवर्ड पॉइंटला उभा होता, चेंडू हवेत नक्कीच ट्रॅव्हल करत होता पोझिशन मध्ये आलेला, परंतु ऐनवेळी झेल सुटला। 53 धावा जर आपल्याला डिफेंड करायच्या असतील तर आपल्याला नक्कीच अशा क्षेत्ररक्षण करायला लागेल जिथून आपण सामन्यात परत येऊ शकतो। पहिलं जीवनदान चेतन पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय। यावेळी कनेक्शन चांगलं आहे, संपर्क चांगला आहे। ऑन साइडला स्लॉक शॉट येतोय, षटकार। स्वीप ज्याला म्हटलं जातं त्या प्रकारचा फटका, षटकार। यासाठी नजर, पोझिशन, टायमिंग याचं सर्वोत्कृष्ट मिलन इथे पाहायला मिळालं।
धावा वेगाने पुढे वाढतायत, सरकतायत. 15 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. कल्पेश शॉर्ट ऑफ सफल होतोय. यावेळी वरची कडे लागते आणि बेहतरीन कॅच. यष्टीरक्षक एम्ब्रोज याचा सुंदर झेल आणि कल्पेश माघारी परततोय. धावा वेगानं काढण्याचा त्याचा प्रयत्न, त्यासाठीच तर त्याला धाडण्यात आलं होतं. आणि आता उतरतोय स्टार ऑफ मुंब्रा या किताबाने ज्याला नावाजलं गेलं पहिल्यांदा, तो बंटी उर्फ म्हणजेच आसिफ खान. या खेळाडूकडे एवढी गुणवत्ता आहे की त्यांनी ती सिद्ध केली टेनिस वर्तुळामध्ये. वन डाऊन स्पेशलिस्ट बॅट्समन आसिफ खान उर्फ बंटी. परंतु यश मिळतंय चेतनला, यश मिळतंय एस के मागिरीला. धावसंख्या फक्त 15, एक गडी बाद. 53 धावांचा लक्ष्य आहे. सरासरी 10.50. दुसरं षटक आता 24 चेंडूत 38 धावा असं समीकरण. आणि समोरील एंडकडनं येतोय तो महागिरी एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं. महागिरीतून निघालेला हा खेळाडू महागिरी विभागातून एम्ब्रोज आज आखाती देशांचे दौरे करतोय. एक अष्टपैलुत्वाची चुणूक त्यांनी फलंदाजी दाखवली. शेवटपर्यंत पायरून उभा राहिला. आपल्या संघाला 52 धावांचा लक्ष गाठून दिलं, 53 धावांचं आव्हान दिलं. आता गोलंदाजीत तो काय आव्हान निर्माण करतोय फलंदाजांना ते महत्वाचं. शारीक समोर जातोय. दुसरा पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ. 3 खेळाडू 30 गज दायऱ्याच्या बाहेर. गस्त घालताना, पॅट्रोलिंग करताना आपण बघताय. दरम्यान गोलंदाज एम्ब्रोज. पहिला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी ब्लॉक होल मध्ये आणि ठरवल्याप्रमाणे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हे मोठं मैदान आहे, गोलाकृती. 360 डिग्रीला खेळायचं म्हटलं आणि 2 फलंदाजांमधली गॅप आहे, त्याचा फायदा जर घेतला तर आउटफील्ड फास्ट आहे. तंत्रशुद्धपणा, टेक्निक जर चांगले आपल्याकडे असेल तर या इथे आपण आपलं वर्चस्व गाजवू शकतो. फलंदाज षटकारांनीच काही धावफलक हलत नाही, चौकारांनी सुद्धा धावफलक हलतो. दरम्यान हा चेंडू एम्ब्रोज. टप्प्याचा काय लूप शॉट आहे. दॅट अ ब्रिलियंट कनेक्शन. चेंडू 4 धावांनी जातोय. 360 डिग्री खेळायचं म्हटलं का तुम्हाला करावे लागते धडपड. ही धडपड पाहायला मिळाली कारण की चेंडू खराब नव्हताच, परंतु बॅट्समनचा क्लास हा वरचा होता. लूप शॉट ज्याला म्हटलं जातं त्या प्रकारचा फटका. शारीक स्ट्रायकिंग एंडला आहे, परंतु ज्या प्रकारे तो कनेक्ट करतोय चेंडूला, बॅट आणि बॉलचं जे मिलन होतंय ते अप्रतिम. यावेळी ऑन द राईज खेळायचा प्रयत्न, शरीरापासून दूर खेळायचा प्रयत्न. बॅट्समन बीट होतोय. गुडलाईन स्पॉटच्या थोडासा मागे टाकलेला चेंडू, शॉर्ट ऑफ गुडलेंथ. वेगाने उसळी घेतोय ताबडतोब. बंटी त्यांना येऊन सांगतोय की हा साधारण गोलंदाज नाहीये, याला एक चौकार लगावला का तो पेटून उठणार. आणि त्याचबरोबर तशीच तो चेंडू हाताळतोय एम्ब्रोज. लढत चांगली आहे, लढत थेट आहे. आता डीप कव्हरच्या क्षेत्रकाला, पॉइंटच्या क्षेत्रकाला सर्कलमध्ये तैनात केलंय. दरम्यान एम्ब्रोज यावेळी न बघता, चेंडूच्या मागे न येता ऑन साइडला स्लॉक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी एम्ब्रोजने गती कमी केली. चेंडूनं बोटं फिरवली, बॅक ऑफ द हँड टाकलेला चेंडू. स्लोअर वन. फलंदाज फसतोय, चकतोय, चुकतोय, बीट होतोय. निर्धाव चेंडू. या षटकात 4 चेंडूंमध्ये 4च धावा आल्या आहेत. अजूनपर्यंत ठीकठाक षटक. एम्ब्रोज पुन्हा एकदा. यावेळी रिव्हर्स खेळतोय, कनेक्शन नाही होते, शतक चेंडू खाली येतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि फलंदाज येतोय माघारी.
जिशान चांगला झेल टिपतोय. सामना खुला होतोय. 5 चेंडूंमध्ये 4च धावा खर्च करतोय एम्ब्रोज. फलंदाजी करताना एम्ब्रोजनी 35 धावांचं योगदान दिलं. गोलंदाजीमध्ये एक भरीव योगदान. 5 चेंडू 4 धावा 1 गडी बाद. आणि आता येतोय वन ऑफ द बेस्ट टेक्निकली तंत्रशुद्धपणे खेळणारा मुंब्राचा हा दुसरा खेळाडू, ज्याला स्टार ऑफ मुंब्रा याने नावाजलं गेलं, तो मुदस्सिर खान. बंटी आणि मुदस्सिर ही जोडी या संघाचे महत्वपूर्ण घटक आहे. ही जोडी फोडण्यात जर लवकर यश मिळाले एसके मागेरीला तर ते सामन्यात परतू शकतात. परंतु ही दोघी फलंदाज हे प्रतिष्ठित, अनुभवी, प्रतिभावंत फलंदाज आहेत. त्यामुळे आता सामना कसा पुढे जातोय ते पाहणं महत्वाचं. परंतु कौतुक एम्ब्रोजचं केलं पाहिजे. हा स्वतः कर्णधार आहे. अष्टपैलू खेळाडू, ठाण्याच्या क्रिकेट वर्तुळामध्ये नावाजलेला. शेवटचा चेंडू हाताळतोय. दरम्यान हा चेंडू यावेळी बाहेरची कड वरतून जातोय. यष्टीरक्षकाचा निर्धाव चेंडू आणि काय षटक पूर्ण करतोय. यावेळी जर यष्टीरक्षक मागे असता उभा तर झेल हातात असता, परंतु नशीब बलवत्तर. चेंडूपळची वरची कड लागून चेंडू शॉर्ट थर्डमॅनला. काय सुंदर षटक. या षटकात एकच चौकार लगावला आणि 1 गडी बाद केला. 19 धावा 1 गडी बाद. आता समीकरण इक्वेशन 18 चेंडू आणि पाहूया किती धावांचं समीकरण आहे. 34. 18 चेंडू 34 धावा. 11.33. या पूर्णांकाला महत्व काय मी सांगतो. पूर्णांक मराठीत आणि पाकिस्तानची भाषा वापरली तर याला म्हणतात आशार्या. मी विनंती करतोय I11 वर्तकनगर टीमचा कॅप्टन आणि रॉयल स्टनर मीरा रोड टीमचा कॅप्टन आपण लगेच VIP डायसशी संपर्क साधायचा आहे. चलिए 18 गेंदों में 34 रनों की दरकार अब जॉली बॉयज मुंब्रा को, लेकिन उनके दो बेहतरीन बल्लेबाज बंटी और मुदस्सिर इनके ऊपर दारोमदार है. यहां से गेम कैसे आगे बढ़ता है इसको कौन कंट्रोल करेगा. कंट्रोल की चाबी दी है कैप्टन एसके मागिरी के. इन्होंने उस गेंदबाज के हाथों में जिसका नाम है विनय. काफी अच्छा अनुभव विनय के पास है. अपने क्षमता के अनुसार गेंदबाजी करने का एक अच्छा कसब उनको हासिल है. काफी बड़ा मैदान 360 डिग्री यानी ओपन ग्राउंड जिसको कहा जाता है थाना शहर में. या तो एक तो हाथ के ऊपर उंगली पर गिनने वाले भी मैदान नहीं है, लेकिन तारीफ करनी पड़ेगी श्रीकांत देवीदास भोईर जिन्होंने इस मैदान के लिए सब कुछ दांव पे लगाया, जद्दोजहद की, इस मैदान को बचाया और क्रिकेट खेलने के लिए एक बहुत ही बढ़िया रणजी स्पोर्ट्स मैदान. इस बीच ये गेंद ड्राइव हवा में मिस्ट्रोक खिलाड़ी गेंद के नीचे. ओ ये 6 रन नो डाउट. आखिर वक्त तक अच्छा प्रयास चेतन का, लेकिन हवा में गेंद काफी ऊंची थी, लंबाई भी थी, लेकिन ये अगर कैच होता तो क्या होता, लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर फरार. 6 रन के लिए. ये स्ट्रोक पहली गेंद पर किया गया, यानी मुदस्सिर के अंदर जो आत्मविश्वास है, कॉन्फिडेंस है, उसकी झलक पहली स्ट्रोक पर. इस बीच विनय की गेंद फुल टॉस, खराब गेंद, तोहफा कबूल किया, गेंद को भेज दिया डीप स्क्वायर लेग के ऊपर 6 रनों के लिए. स्लोअर गेंद डालना चाहते थे लेकिन गेंद हाथ से छूटी नहीं. अब इक्वेशन आसान नजर आता हुआ. 16 गेंद पर 22 रनों की आवश्यकता. ये गेंद उतनी हाइट पे तो नहीं थी. नो रिव्यू फॉर द बैट्समैन बॉलर, ओनली अंपायर रिव्यू अलाउड. बीमर अगर गेंद
कमर के ऊंचाई तक कुछ डिसीजन में दुविधा होगी तभी एक रिव्यू अलाउड किया गया है. सॉरी फॉर करेक्शन. फक्त भीमर चेंडू साठीच आपल्याला मिळेल रिव्ह्यू, तोही एकच. दरम्यान गोलंदाज विनय वेगाने निघतोय. मुदस्सीर शॉट सफल होतोय. ऑन साइडला स्लॉक शॉट खेळायचा प्रयत्न. गोल्डन स्पॉटचा चेंडू. यावेळी चांगली गती परिवर्तन पाहायला मिळालं. परत टप्पा दिशा योग्य असली पाहिजे. तुमच्याकडे वेग असो वा नसो, तुम्ही चांगला टप्पा आणि चांगल्या दिशावर गोलंदाजी केली तर नक्कीच आपल्याला विकेटच्या नावाने यश प्राप्त होतं. 15 चेंडू 22 धावा. विनय आखो टप्प्याचा चेंडू कट करतोय. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला धाडतोय. डीप कव्हरला शतुषण खाली आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. रॉयल स्टनर मिरारोड टीमचा कॅप्टन लगेच संपर्क साधायचा आहे. रॉयल स्टनर मिरारोड टीमचा कॅप्टन. ड्रिंक्स मैदानात जाईल. विचार विनिमय प्लॅनिंग करायला वेळ मिळेल एस के मागिरीला. परंतु समीकरण इक्वेशन 13 चेंडू 18 धावा. अजून एमरसचं एक षटक बाकी आहे. ते निर्णायक ठरू शकतं. 13-18 समोर आहे बंटी. शेवटचा चेंडू खराब चेंडू. याला खराबच म्हणावं लागेल. शॉट ऑफ लेंथ उजव्या टीच्या बराच बाहेर. स्क्वेअर मारा. दिशाहीन चेंडू. धावसंख्या धावलक्यावर 36 धावा. 13 चेंडू 15 धावा 17 धावा. आता फक्त 4 चेंडू आणि धावसंख्येमध्ये 4 ची तफावत. ही कधी भरून निघू शकते एवढं निश्चित. वा. दरम्यान हा तर ऍक्शन रिप्ले. परत चेंडू टाकावा लागेल. दडपण दबाव मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसतोय गोलंदाजाच्या चेहऱ्यावर. I11 नाव वेगळं आहे. खेळाडूंचा ढाचा सेम आहे. काय संघ आहे. तिसरा कदाचित हो निश्चित तिसरा अवांतर. गोलंदाजाच्या जवळी जाऊन कोणी बोलत नाहीये. काय चुकतंय. गोलंदाज थोडा संभ्रमामध्ये. 13 चेंडू 15 धावा. 13 गेंदों में 15 रन. नामदार चषक चा ठाणे क्षेत्रातील विजेता संघ यानंतर खेळताना दिसेल. हा चौथा कदाचित हो निश्चित चौथा अवांतर. काय घडतंय, काय बिघडलंय, काय चुकलंय. गोलंदाज स्वतःशीच बडबडतोय. काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझे वाटेलाच काहीतरी घडून गेले आज. 4 चेंडू अवांतर. हा हलक्या हाताने खेळतोय. 1 धाव निश्चित मिळेल. समाधान 1 धावेवरच मानेल बंटी. कारण की आता समीकरण सोपं. षटक पूर्ण होतंय. धावसंख्या 40. आता 12 चेंडू 13 धावा आणि ड्रिंक्स बाईक मैदानात. रॉयल स्टनर मीरा रोड टीमचा कॅप्टन लगेच यायचं आहे तुम्ही. सन्माननीय देविदास भोईर साहेब यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रॉयल स्टनर मीरा रोड कर्णधार आपल्याला वारंवार आम्ही विनंती करतोय, कृपया संपर्क साधा. हे षटक किती महागडं ठरलं ते आपण पहिले बघूया. 21 धावांचा षटक
किती महागड आहे. महागाईच्या जमान्यात म्हटलं तर सर्वात महागडं षटक. आव्हान निघालं, आव्हानातल्या फुग्यातली हवाच निघाली. जर हे षटक चांगलं पडलं असतं तर तुमचा गोलंदाज जो एम्ब्रोस कर्णधार आहे, 2 षटकार 1 चौकार 4 वाईड, त्याच्यामध्ये एकूण षटक टाकलं 10 चेंडूंचं. तुम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळताना आपल्याला लाखो डोळे पाहतायत. ठाण्याच्या वर्ल्ड कप मध्ये आपण खेळताय. अशा वेळी आपल्या अंगातील सर्व गुण, समर्पण हे असलंच पाहिजे. खरंच या मैदानावर खेळणं क्रिकेटपटूंचं सौभाग्य. मी पुन्हा एकदा कौतुक करीन श्रीकांत देवीदास भोईऱ्याचं. या मैदानाचा रखरखाव, संवर्धन त्यांनी ज्या प्रकारे केलं, इथे फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच खेळलं जातं. यासाठी श्रीकांत देवीदास भोईऱ्याचं मनपूर्वक अभिनंदन. किती अडथळे आले तरी त्यांनी ते पार केले आणि हे मैदान त्यांनी फक्त क्रिकेटसाठी राखीव ठेवलं. आजूबाजूला जे उंच टावर दिसत आहेत ना, ते टावर इथे कधीही येऊ शकतात, परंतु त्यामध्ये हा एकटा उभा आहे, लढतोय, झगडतोय, मैदान वाचवतोय. दरम्यान एम्ब्रोस हा हलका चेंडू कट करतोय, स्लोअर डिलिव्हरी. बंटी त्याला माहिती आहे की मोठे फटके आता गरज नाहीये, व्यसन घातलंय. आता 11 चेंडू 12 धावा. फक्त एवढे आउटफील्ड फास्ट आहे की जर आपल्याकडे जर चांगली टेक्निक असेल, 2 षटकाच्या मध्ये जी गॅप आहे त्याचा वापर करता आला तर चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. नजाकत, टेक्निक, टेम्परामेंट आणि टॅलेंट याचंच तर नाव क्रिकेट आहे. दरम्यान गोलंदाज एम्ब्रोस इथून काहीतरी वेगळं करावं लागेल. चमत्काराला नमस्कार करावा लागेल. हा वेगवान चेंडू जावेद कुरेशी चेंडूच्या लाईन मध्ये न येता शरीरापासून दूर खेळण्याचा एक असफल प्रयत्न. बीट होतोय, चेंडू निर्धाव येतोय. इथूनही सामना फिरू शकतो. क्रिकेटचा खेळ म्हणजे महा अनिश्चिततेचा खेळ. भविष्यवाणी कोणी करू शकत नाही खेळाची. आखो टप्पा, परंतु बघा पायांची बिलकुल हालचाल नाहीये, फुटवर्क बिलकुल नाहीये. मित्रांनो, मोबाईल मध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क दोन्हीही महत्वाच्या गोष्टी आहेत. फुटवर्क अजिबात नाहीये, पायांची हालचाल बिलकुल नाहीये, पदललित्य दिसतच नाहीये. एम्ब्रोस काय गोलंदाजी करतोय. 1.3 ओव्हर्स 5 धावा 1 गडी बाद असं विश्लेषण. अजून हवेत पटका आहे परंतु सेफ लँडिंग. खोदून काढलेला ब्लॅक होल मध्ये टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला. परंतु काय जबरदस्त गोलंदाजी करतोय एम्ब्रोस. 8 चेंडूत 11 धावा, एकटा किल्ला लढवतोय. काय सुंदर पृथक्करण अनालिसिस गोलंदाजीचं. 1.4 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा देऊन 1 गडी बाद. लटकट सुंदर फटका. बाहेरच्या चेंडूला फक्त दिशा देतोय. चेंडू फेचा तोड उघडतोय. ओपन द फेस ऑफ द बॅट, जस्ट पुश टुवर्ड द पॉइंट रिजन. बॅट्समन क्रॉस फॉर द इझी सिंगल. जरा 1 तास होत आलाय. कृपया 25 मिनिटाचा निर्धारित वेळ आपल्याला दिली ती पार झाली आहे. सामना महत्वाचा आहे. हळूहळू नक्की जॉली बॉईज विजयाच्या दिशेने अग्रेसर. यावेळी डिफेन्सिव्ह पुश, शरीरापासून दूर खेळतोय. 1 धाव निश्चित आणि याबरोबर षटकही पूर्ण होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. आता 6 चेंडू 9 धावा. इथूनही सामना कलाटणी मारू शकतो. पण एवढा विचार का करावा. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. टिक टिक टिक
टिक टिक टिक टिक वाढणार. जर 1-2 चेंडू निर्धाव येण्याची कला गोलंदाजाकडे असली तर. दरम्यान सचिन लेग ब्रेक चेंडू हवेत फटका झेल होतो का? ओ दॅट्स अ बिग ब्लो. स्टार ऑफ मुंब्रा बंटी दाखवून देतो आपल्या बॅटनी उत्तर. लेग ब्रेक थोडासा शॉर्ट ऑफ लेन जागेवरून ऑन द राईज पॉवरफुल हिट बिग हिट. क्षेत्ररक्षकच्या डोक्यावर दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेखा पार. येतोय षटकार. आणि आता 2 धावांची गरज 4 चेंडूंमध्ये. काहीतरी वेगळं करावं लागेल गोलंदाजांना. दरम्यान सचिन शॉर्ट ऑफ लेन खराब चेंडू हवेत फटका. ओ हा तो एवढा शॉर्ट ऑफ लेन वाईड, परंतु त्यापेक्षा हा फटकाच लूज खराब. आणि बंटी बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विकेट जाते. 3 चेंडू 2 धावा असं समीकरण. सदा हसतमुख योगेश शिरसाट मैदानावर. पोलीस दलातील एक जबरदस्त खेळाडू SK मागिरी संघाचा योगेश. परिस्थिती कशी असली तरी थट्टा मस्करी कधीच विसरणार नाही असा जिंदादिल पर्सनॅलिटी. दरम्यान या दोन्ही संघांमध्ये एक चांगलं आहे, या दोन्ही संघांमध्ये संवाद चांगला आहे, कम्युनिकेशन चांगलं आहे. दरम्यान बंटी स्वतःला माफ करणार नाही, कारण एवढा खराब चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. त्यांना तो सामना संपवायचा होता, क्लिअर करायचा होता, पॉईंटचा क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू धाडायचा होता, परंतु फटका चुकला. फलंदाज माघारी फिरला. 2 चेंडू माफ करा 3 चेंडू 2 धावा. सचिन समोर आहे नियाज. डाव्या यष्टीच्या वरून चेंडू निघतोय. 1 धाव निश्चित. बाय स्वरूपात सामना बरोबरीत. हा चेंडू वाईड नव्हताच. जर यष्टीरक्षक तत्पर असते तर सामना काही झालं असतं. आता समोर आलाय बिग हिटर जावेद कुरेशी. 2 चेंडू 1 धावा. ओपन मैदान आहे, जवळ क्षेत्ररक्षक नाही आहेत. आता अभिमन्यूला जेवढा चक्रीव लावला गेला नव्हता तेवढा लावला जातो का? जवळ क्षेत्ररक्षण आवळण्यात येतं का? हे पाहणं महत्वाचं. जावेद कुर्शीसाठी काहीतरी प्लॅनिंग केलं जात आहे, पण मी जावेद आहे हे त्याला दाखवावं लागेल. दाखवून दिलं. सामना संपवला. बिग हिट षटकाराने. कॉंग्रॅच्युलेशन जॉली बॉयज दुसऱ्या चक्रात प्रवेश करतोय.